नमस्कार. काल मार्केटमध्ये तेजी होती आणि आपण छान नफा कमवला. पण आजची गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. चला तर आधी एका यशस्वी ट्रेडचं विश्लेषण करू आणि मग पाहूया की बदलत्या मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी आपली स्ट्रॅटेजी कशी बदलावी लागते. हो, अगदी बरोबर. मागच्या ट्रेडमधून आपल्याला 12,750 रुपयाचा नफा झाला. पण खरं सांगायचं तर नफा किती झाला यापेक्षा तो कसा झाला आणि आता पुढे काय करायचं हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण बाजाराचा मूड आता बदललाय. आणि हीच तर खरी गंमत आहे. काल आपण बुल पुट स्प्रेड वापरून मार्केटच्या तेजीचा फायदा घेतला. पण आता जे संकेत मिळतायत ते मंदीकडे झुकतायत. त्यामुळे आपली पुढची रणनीती एकदम विरुद्ध म्हणजे बेरिश असणार आहे. चला, सगळ्यात आधी त्या यशस्वी बुल पुट स्प्रेडचं विश्लेषण करूया. यातून आपल्याला काय शिकायला मिळतंय ते पाहूया. तर तेजीची पोझिशन का घेतली यामागे ना काही ठोस कारणं होती. सगळ्यात पहिला म्हणजे मार्केट 200 दिवसांच्या EMAच्या वर होतं. आता हा साधारणपणे तेजीचा संकेत असतो, बरोबर? आणि दुसरा, ऑप्शन डेटा काय सांगत होता की 1,14,000च्या लेव्हलवर जबरदस्त सपोर्ट होता. म्हणजे काय तर तिथे खरेदीदार एकदम सक्रिय होते. आता या ट्रेडची रचना बघा. आपण एक पुट ऑप्शन विकला आणि संरक्षणासाठी म्हणजे हेजिंगसाठी दुसरा कमी किमतीचा पुट ऑप्शन विकत घेतला. याचं झालं काय की ट्रेड घेता क्षणीच आपल्या खात्यात $182.8 जमा झाले. यालाच नेट क्रेडिट म्हणतात. म्हणजे सुरुवातीलाच प्रीमियम आपल्या खिशात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा ट्रेड आपण अंदाजे नाही घेतला. त्यासाठी एक पक्का नियम होता. जेव्हा किंमत 15 मिनिटांच्या चार्टवर 1,14,600च्या वर टिकली तेव्हाच आपण एंट्री घेतली. याला म्हणतात नियम आधारित ट्रेडिंग. आणि या परफेक्ट ट्रेडचा शेवट झाला 101.8 पॉइंट्सच्या नफ्यासोबत. याच पॉइंट्सचं भारतीय रुपयांमध्ये रूपांतर केल्यावर आपल्याला ती रक्कम मिळते जी आपण सुरुवातीला पाहिली होती. तर हे यश नशिबामुळे नाही मिळालं. यामागे एक स्पष्ट प्लॅन होता. आपण अचूक सपोर्ट लेव्हल ओळखली, आपलं नफ्याचं टार्गेट ठरवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जोखीम नियंत्रणात ठेवली. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या आणि ट्रेड यशस्वी झाला. बरं, एक यशस्वी ट्रेड तर झाला, पण मार्केट काय एका जागी थांबत नाहीये. आता दिशा बदलतीये. मग आपली पुढची खेळी काय असेल? चला पाहूया. आता आपण पूर्णपणे विरुद्ध दिशेने विचार करणार आहोत. बाजाराची सध्याची परिस्थिती बघता आपण एका नवीन बेरिश सेटअपची तयारी करतोय, ज्याचं नाव आहे बेअर कॉल स्प्रेड. आता बघा, चित्र कसं बदललंय. किंमत 200 EMAच्या खाली आली आहे, जे मंदीचं लक्षण आहे. आणि जिथे आधी सपोर्ट होता त्या 1,14,000च्या लेव्हलवर आता मोठा रेझिस्टन्स तयार झालाय. म्हणजे काय तर तिथे आता विक्रेते जास्त सक्रिय आहेत. हे सगळं मार्केटमध्ये मंदी किंवा साईडवेज हालचालीकडे इशारा करतंय. हा आहे आपल्या नवीन ट्रेडचा पूर्ण प्लॅन. आपण वापरणार आहोत बेअर कॉल स्प्रेड. म्हणजे एक कॉल ऑप्शन विकणार आणि दुसरा खरेदी करणार. या सेटअपमुळे आपल्याला सुरुवातीलाच 10,200 रुपयाचा नेट क्रेडिट मिळेल. आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या ट्रेडमध्ये नफा मिळवण्याची शक्यता तब्बल 68% आहे, जी खूपच चांगली मानली जाते. कोणताही ट्रेड घेण्याआधी त्यातून बाहेर कधी पडायचं हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. आपले नियम एकदम स्पष्ट आहेत. 50% नफा दिसला की बाहेर पडायचं, किंवा जर किंमत आपल्या विरोधात गेली आणि 1,13,800च्या वर गेली तरीही आपण ट्रेडमधून बाहेर पडणार आहोत. ठीक आहे, प्लॅन तर तयार आहे. पण कोणताही ट्रेड घेण्याआधी त्यातले धोके आणि बाहेरचे कोणते घटक त्यावर परिणाम करू शकतात हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक ट्रेडची दुसरी बाजू म्हणजे जोखीम. इथे बघा, कमाल नफा आहे 10,200, तर कमाल तोटा होऊ शकतो 32,300. हे स्पष्ट दिसतंय की या ट्रेडमध्ये संभाव्य तोटा संभाव्य नफ्यापेक्षा जास्त आहे. आता हे ऐकून वाटेल की अरे, हे तर रिस्क रिवॉर्ड रेशो काही चांगला नाहीये, मग हा ट्रेड घ्यायचाच कशाला? पण इथेच तर खरी गंमत आहे. लक्षात घ्या, ह्या ट्रेडमध्ये नफा होण्याची शक्यता किती आहे? तब्बल 68%. म्हणजे जरी रिवॉर्ड कमी असला तरी तो मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि याच बॅलन्सवर क्रेडिट स्प्रेड स्ट्रॅटेजी काम करते. ट्रेडिंग म्हणजे फक्त चार्ट्स बघणं नाही. अमेरिकेत व्याजदरांवर काय निर्णय होतोय, ETFमधून पैसे बाहेर जात आहेत का, मोठे गुंतवणूकदार काय करतायत आणि शेअर बाजाराचा एकूण मूड कसा आहे, या सगळ्या बाह्य घटकांवर लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण याचा थेट परिणाम आपल्या ट्रेडवर होऊ शकतो.
आणि शेवटी या आपल्या अलीकडच्या ट्रेडिंगच्या कामगिरीचे आकडे काय सांगतात त्यावर एक नजर टाकूया. तर मागच्या बुल पुट स्प्रेड ट्रेडच्या कामगिरीवर नजर टाकूया. यश दर 100% होता, कारण तो एकच ट्रेड होता आणि तो यशस्वी ठरला. फक्त एका दिवसात 12,750 रुपयांचा नफा, जो खूपच चांगला आहे. आणि हा आहे सर्वात महत्त्वाचा आकडा, 47.3%. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्या ट्रेडमध्ये आपण जेवढी कमाल जोखीम घेतली होती तिच्या तुलनेत आपल्याला 47.3% परतावा मिळाला. रिटर्न ऑन रिस्क मोजण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. हे सगळं विश्लेषण संपवताना एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. सर्वात मोठा तोट्यातून काय शिकायला मिळतं? कारण यशाचा आनंद साजरा करणं इतकंच झालेल्या चुकांमधून शिकणं हेही एक यशस्वी ट्रेडर बनण्यासाठी खूप आवश्यक आहे.